सातारा महावितरण विभागामध्ये वीज जोडणे टेंडर प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार असून दलाली आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दादासाहेब ओभाळ व जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी केली। या प्रकरणी तात्काळ न्याय न मिळाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर येत्या 15 दिवसात अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। हा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला। यावेळी कार्यकारिणीचे सदस्य पूनम निकाळजे, दामिनी निंबाळकर, मदन कंकाळ, प्रदीप नलावडे, रामभाऊ मदाडे, राजेंद्र भटकर, शाहरुख शेख, महेश पवार, विकास जाधव, अभिजित शिंदे, सूरज गाडे, वंदना सगळे व शीतल बल्लाव उपस्थित होते। महावितरणच्या कारभाराचा पंचनामा करताना दादासाहेब ओभाळ म्हणाले, महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन बदला होत नाहीत। शासनाच्या NSE नंडातून कामे होत असताना कार्यकारी अभियंता मंजुरीसाठी अंदाजपत्रकाच्या 50% रक्कम मागितली जाते व नकार दिल्यास निविदेला मंजुरी दिली जात नाही। मर्जीतल्या ठेकेदारांनाच टेंडर दिले जाते। लोकप्रतिनिधीचे नाव सांगून कर्मचाऱ्यांना चुकीचे काम करण्यास दबाव आणला जातो। निलेश पवार या खातेदाराने महावितरणकडे 100 केवीचा डीपी मागितला असता त्याचा डीपी दुसरीकडे हस्तांतरित करण्यात आला। तसेच 100 केवीच्या डीपीची मागणी केली असता 60 केवीचा डीपी खातेदाराला दिला जातो। असे अक्षम्य प्रकार या खात्यामध्ये सुरू आहेत। साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी दलित वस्ती नसताना तेथे मंजूर करण्यात येऊन त्याची कामे करण्यात आलेली आहेत। या सर्व गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा 15 दिवसात महावितरण कार्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। जे महावितरणचा जो भोंगळ कारभार चालू आहे त्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आमच्या म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या माध्यमातून सातारामध्ये काम करणारे पूर्व आणि पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष मदन कंकाळ आणि सोमनाथ तात्या धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या भोंगळ काम खात्याचा पर्दाफाश करण्याकरता व तसेच तिथं असणारा जो अधिकारी आहे बालटक्के आणि नेरळकर यांच्या कारभाराची SITच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याकरता आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे। याचं कारण असंच की गेली 3-4 वर्ष उलटूनसुद्धा हे अधिकारी राजरोसपणे मनमानी कारभार करत आहेत। यांना 3-4 वर्ष झाली तरी जिल्ह्यामध्ये त्यांना बदलीचं काही पत्र आलं असेल परंतु कामून वाढवून घेतात याचा आम्हाला समजलंच नाही। त्यामुळं यांनी आतापर्यंत केलेली जी काही वीज जोडणी आहेत तसेच अनेक प्रकारचे जे काही DP बदलणे किंवा खांब टाकणे इत्यादी जी टेंडर प्रक्रिया राबवल्या आहेत या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी केलेल्या जे काही आजपर्यंत चुकीच्या पद्धतीनं काम आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दलित वस्ती नसतानासुद्धा विशेष घटक योजनेच्या माध्यमातून जे समाज कल्याणच्या माध्यमातून काही कनेक्शन जोडली जातात आणि DP टाकले जातात त्या DP त्यांनी टाकलेल्या DP योग्य ठिकाणी टाकले का तसेच आमच्याच म्हणजे दलित वस्ती आहे त्या तिथं बहुजन वस्ती आहे त्या ज्यांचा खऱ्या अर्थानं त्या DPचा आणि वीज कनेक्शनचा आमच्या समाजाला म्हणजेच मारमांग चांभार कुंभार वडार कायकाडी साळी माळी बोळी यांना होतोय का आणि जर होत नसेल तर तिथं फक्त लेआउट टाकले तर तिथं DP टाकले तर हे रिपब्लिकन पक्ष कदापि खपवून घेणार नाही। त्याच माध्यमातून अनेक ठिकाणी बिल्डिंगच्या माध्यमातून बांधले जातात त्या ठिकाणी जिथं 100 केवीच्या DPची गरज आहे आवश्यकता आहे तिथल्या बिल्डरची हातमिळवणी करायची आणि त्या हातमिळवणी करून 60 केवीचा DP टाकायचा आणि बाकीच्या पैशाचा घपला करायचा अशा पद्धतीचं नियोजन आहे। तर कधी 60 केवीची मागणी असेल आवश्यकता जर 60 केवीची असेल तर 100 टाकायचा आणि ठेकेदाराकडे पैसे काढायचे असले लागेबांधे या MSEB विभागात चालू आहे। आणि आपण पाहतोय की सर्वसामान्य ग्राहकाला मात्र बिल येत असताना आणि बिल देत असताना मात्र मनमानी कारभाराचं बिल दिलं जातं। ज्याचं कनेक्शन 100 युनिटच्या पुढे गेले त्याला 10-15 रुपयानं दर आकारणी करायची आणि दर आकारणी केल्यानंतर त्याला भरमसाठ बिल पाठवायचं आणि बिल नाही भरले की दुसऱ्या दिवशी तो कैची आणि काय नंतर ती घेऊन जातो पकड घेऊन 2च मिनिटात कट करतो। अशा प्रकारे सर्वसामान्यांची लूट सुरुवात केलेली आहे आणि MSEBच्या या मनमानी कारभाराला सर्वसामान्य ग्राहकसुद्धा कंटाळलेला आहे। आज आपण पाहतोय की MSEBचा इथं कालनिर्णयाच्या जे साळगावकरांचा महिना मात्र 30 तारखेचा 31 तारखेचा
आणि MSCBचा महिना मात्र 25 तारखेचा आणि 25 तारखेच्या महिन्यामध्ये वर्ष आमचं 12 महिन्याचं आणि MSCBचं वर्ष मात्र 13 महिन्याचं अशा प्रकारचा कारभार MSCBने केला आहे. या 2-3 चार विषयाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचं MSCBच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या दोन्ही अधिकाऱ्यांना ची हकलपट्टी करा म्हणून आम्ही छेडणार आहे, एवढं मात्र निश्चित. स्मार्ट मीटरला आमचा रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध आहे. स्मार्ट मीटर हे आम्ही कुठल्याही वाड्या वस्तीवरती आणि झोपडपट्टीवरती बसू देणार नाही, एवढं मात्र निश्चित. तर दीपक MSCBच्या दारात 5 ते 6 तारखेपासून आम्ही आंदोलनाला बसू आणि त्या ठिकाणी न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही.